नमस्कार। या व्हिडिओमध्ये आज आपण चार धरणाची सायंकाळी 6 वाजताची पाणी पातळी किती आहे ते पाहणार आहोत। ते धरणं आहेत पहिलं जायकवाडी, मांजरा, माजलगाव, तेरणा असे हे चार धरणाची आपण माहिती घेणार आहोत। पहिलं पाहू आपण जायकवाडी जर पाहायचं म्हणलं तर जायकवाडीची कॅपॅसिटी TMC मध्ये 102 TMC आहे। त्याची एकूण क्षमता जायकवाडी धरणाची 2909 दलगमी, मृत साठा आहे त्याचा 738 दलगमीचा, वापरण्यायोग्य 2170 दलगमी हे वापरण्यासाठी जिवंत पाणी असतं। आजचा पाणीसाठा जर बघितला तर 1897, त्यामधून मृत साठा जर वगळला तर टक्केवारीत आपल्याला पाहायचं म्हणलं तर 53% आज पाणीसाठा आहे। 53.41% पाणीसाठा आज आहे। मागील वर्षी आजच्या दिवशी जर पाहायचं म्हणलं तर 33% फक्त पाणीसाठा होता। पुढील धरण मांजराची कॅपॅसिटी पाहायची म्हणलं तर 8 TMC, त्याची एकूण क्षमता 224 दलगमी, मृत साठा 47 दलगमीचा, वापरण्यायोग्य 176 दलगमी त्याचा क्षमता आहे। आजचा पाणीसाठा 109 दलगमीचा, त्यातून मृत साठा वगळला तर टक्केवारीमध्ये पाहायचं म्हणलं तर 35% तळ आज भरलेला आहे। 35.47% आज तळ भरलेला आहे। मागील वर्षी आजच्या दिवशी 24% तळ भरलेलं होतं। पुढील धरण माजलगावची जर कॅपॅसिटी पाहायची म्हणलं TMC मध्ये तर 16 TMC कॅपॅसिटी आहे। त्याची एकूण क्षमता पाहायची म्हणलं तर 453, मृत साठा 142, वापरण्यायोग्य 311 दलगमी आजचा जर पाणीसाठा बघितला तर 130 दलगमीचा आहे। काल 128 होता, फक्त 2 दलगमीचा 5 फरक पडला आहे, कारण ते वरचं तळ भरल्यामुळं त्याचा थोडा विसर्ग या तळ्यामध्ये धरणामध्ये आलेला आहे, म्हणून 2 फक्त फरक पडलेला आहे। टक्केवारीत पाहायचं म्हणलं तर 0। मागील वर्षी याच दिवशी 13% तळ भरलेलं होतं। पुढचं धरण तेरणाची कॅपॅसिटी 4 TMCची आहे। एकूण क्षमता 121 दलगमी, मृत साठा 29, वापरण्यायोग्य 91 दलगमी। आजचा पाणीसाठा 59 दलगमीचा। टक्केवारीत पाहायचं म्हणलं तर 32% तळ आता आज भरलेला आहे। मागील वर्षी याच दिवशी 27% फक्त तळ भरलेलं होतं। जर या 4 तळ्यापैकी पाहायचं म्हणलं तर फक्त माजलगावचं तळ हे निगेटिव्हमध्ये आहे, बाकी सगळे पॉझिटिव्ह आहेत। गेल्या वर्षीपेक्षा चांगलाच परफॉर्म करीत आहेत, चांगला पाऊस पडलेला आहे। फक्त माजलगावचंच जे तळ आहे ते निगेटिव्ह म्हणजे मायनसमध्येच आहे सध्या म्हणायचं। ज्यावेळेस मृत साठा भरल त्यावेळेस ते 0 होणार आहे, सध्या तर मायनसमध्येच आहे। आत्ताच वरचं तळ भरलेलं आहे 2 दिवस झालं, तर तो थोडाफार पण तिकडं पाऊस कमीच आहे जर पाहायचं म्हणलं तर। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा। अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा।